brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हे बा ते सगळे आहेत राजकारणात, साधू संत नाही. साधूही स्वतः त्याच्या आकाडेन किती वेळात कोण पुढे जाते याचं राजकारण करते. ही तर रोज राजकारण करते. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नावाचा एक चित्रपट होता की उदगीर मतदारसंघ म्हणला तर लातूरमध्ये त्या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांच्या नावाची चर्चा होत होती. मला असं वाटतं मकरंद अनासपुरेला जर दिल्ली मुजराचा जर दुसरा पाठ काढायचा असेल तर त्यांनी ही नगरपालिकेची निवडणूक येऊन पाहायला हरकत नाही. काँग्रेसकडं सर्वसमावेशक नेतृत्व विलासराव देशमुख होते, त्यांना मानणारा जाणणारा मोठा वर्ग होता आणि म्हणजे एका भाषणावर असं म्हणजे फिरत होतं सर्व. पण तसा नेतृत्व असलेला चेहरा आता सर्वसमाज चेहरा त्यांच्याकडे नाही. म्हणजे पॉलिटिकल विजडम ही गाव भागातल्या लोकांना, छोट्या गावातल्या लोकांना शहरातल्यांपेक्षा जास्त लागते. त्याला पॉलिटिकल विजडम, राजकीय शांतपण, की आपल्या गावात कोण काय करू शकतं हा विचार तर ते जास्त करतात. सरकार मंत्री आहे, किमान काहीतरी आपल्या मतदारसंघासाठी असेल, शहरासाठी निधी तरी येऊ शकत. समजा विरोधांना दिलं तर आपल्याला निधून कुठून देणार, कोण देणार आहे? आणि आज रोजी त्यांच्या नेताच सगळीकडे पैसे वाटतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये नगर परिषद व नगरपंचायतचं बिगुल आता वाजलेलं आहे. त्यामुळं राजकीय वातावरण पण आता आपल्याला तापलेलं पाहायला मिळते. लातूर जिल्ह्यातही अहमदपूर, औसा, निलंगा व उदगीर या 4 नगर परिषदेसोबतच रेणापूर या नगरपंचायतचं निवडणुका होणार आहेत. या ठिकाणी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक होणार आहेत, ते तिथल्या समस्या काय आहेत, या लातूर जिल्ह्यातील या सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतचा एक्झिट पोल काय असू शकतो, या सर्व विषयावरती आपल्याला चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातले काही ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सांगा, सर्वात पहिले उदगीरचे जर आपण पाहिलं तर संजय बनसोडे तिथले स्थानिक आमदार आहेत. मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आहे आणि युतीच नाही केली तर नगराध्यक्षपद सुद्धा भारतीय जनता पार्टीला आहे. तिथलं गणित काय असू शकतं? एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर मतदारसंघाकडे पाहत असताना की जी काही चर्चा असते ती खूप महत्त्वाची आहे. की एक गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नावाचा एक चित्रपट होता की उदगीर मतदारसंघ म्हणला तर लातूरमध्ये त्या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांच्या नावाची चर्चा होत होती. मला असं वाटतं मकरंद अनासपुरेला जर दिल्ली मुजराचा जर दुसरा पाठ काढायचा असेल तर त्यांनी ही नगरपालिकेची निवडणूक येऊन पाहायला हरकत नाही. सरळ सरळ गणित आहे की या ठिकाणी संजय बनसोडे यांनी ज्याप्रमाणे महायुती केलेली आहे की त्याला यश येताना दिसून येत आहे. या ठिकाणी स्वाती हुडे या रात्रीतून जरी आल्या असल्या तरी सचिन हुडेंचं जे काही जुनं काम आहे, सचिन हुडेंची जी काही प्रतिमा आहे, या प्रतिमेच्या जीवावरती आणि या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ समोरून जरी दिसत असलं की सचिन हुडे हे एका दिवसात आले, पत्नीसाठी तिकीट घेतलं, त्यांचे सासरे हे काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी बाजार समितीचं सभापतीपद घेतलं, याची चर्चा होताना दिसून येत आहे. परंतु या मागच्या खेळी ज्या आहेत की पारंपरिकरित्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुचवलेली ती उमेदवारी आहे आणि स्वतः संभाजीराव पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर यासाठी उदगीर मतदारसंघामध्ये या अगोदर ते नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये गेल्याचं चित्र तेवढं ऐकवत नाही, पण यावेळेला ते त्या ठिकाणी बसून असल्याचं चित्र दिसत आहे. परंतु एकंदरीत आहे की जरी वरून तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे, तर तसं वर्चस्व नाही. ह्याचं मूळ कारण तुम्हाला सांगतो की 2016 ज्या काही निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये भाजपचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं. नगराध्यक्ष जे काही गोष्टी आहेत जास्त त्यांचे उमेदवार निवडून आलेले होते. 38 जागा भाजपने लढवल्या होत्या. आज भाजप किती जागा लढवते त्या ठिकाणी? आज भाजप 16 जागा ते 14 जागा लढवत आहे. बाकीच्या जागा ह्या संजय बनसोडेच्या वाट्याला गेलेल्या आहेत नगरसेवक पदाच्या आणि त्याचा फायदा सरळ सरळ संजय बनसोडेला होत आहे. संजय बनसोडेच्या मनाप्रमाणे तिकीट देण्यात आलेले. महत्वाचं सांगतो तुम्हाला, प्रभाग 1 मध्ये ओपनचा वार्ड आहे, त्या ठिकाणी रिझर्वेशन दलित उमेदवाराला तिकीट देण्यात आलेलं ओपन मध्ये. प्रभाग 9 त्या ठिकाणी सुद्धा ओपनचा वार्ड आहे, त्या ठिकाणी सुद्धा संजय बनसोडेचा एक फॉलोअर आहे की त्या व्यक्तीला तिकीट देण्यात आलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पण संजय बनसोडेच्या संजय बनसोडेंनी त्या ठिकाणी जे काही काय म्हणतात लॉन्च केलेले लोक आहेत अशा लोकांना तिकीट देण्यात आले आहेत. दुसरी दुर्दैवाची गोष्ट आहे की संजय बनसोडेंनी तिकीट देत असताना की त्यांची पार्श्वभूमी पाहणं गरजेचं होतं. परंतु उदगीर शहरामध्ये आपली वोट बँक वाढावी हा संजय बनसोडेचा वैयक्तिक हेतू या मागचा आहे आणि याचा अभ्यास भारतीय जनता पार्टीने करायला हवा होता.
की सुरुवातीला ज्या वेळेला महिलेसाठी की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी होणार असं ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला राज्य पातळीवरून सुद्धा असं ऐकण्यात येत होतं आणि स्थानिक पातळीवर सुद्धा की नागनाथ निडवदे यांच्या ज्या काही सुनबाई आहेत की त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा ऐकवात आलेली होती. परंतु ऐन वेळेला ते नाव बाजूला गेलं आणि दुसरं नाव त्या ठिकाणी आलं. भारतीय जनता पार्टीची बघा अवस्था कशी आहे त्या ठिकाणी. भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष एक अमोल नावाचा की त्याला तिकीट मिळालं नाही, त्याच्या घरच्यालाही तिकीट मिळालं नाही, तो सध्या रिकामा बसलेला आहे. म्हणजे पूर्णतः तिकीट वाटपावरती वर्चस्व हे संजय बनसोडेचं त्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे ते मेहनत पण घेत आहेत, त्या ठिकाणी मुक्कामी आहेत. सर्वात अधिक जागा जर कोणाच्या त्या ठिकाणी येतील तर संजय बनसोडे आणि भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून येईल हे चित्र आज रोजी स्पष्ट आहे. परंतु हिंदू मुस्लिमची जी काही मोठी फाईट आहे आणि सर्वात अधिक मतदान उदगीरमध्ये मुस्लिम आहे, त्या ठिकाणी MIM जर चालला नाही नगराध्यक्ष म्हणतो बरं का, की MIM जर त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला चालला नाही तर जे अंजुम कादरी आहेत की त्याही राष्ट्रवादी शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये एका दिवसात गेल्या काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडणूक लढवत आहेत. परंतु काँग्रेसचं पाठबळ जेवढं त्यांना मिळायला पाहिजे तसं त्या ठिकाणी पाठबळ नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला मी नोंदवू इच्छितो की बसवराज पाटील नागराळकर हे प्रदेश पातळीवरचे नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्यांचं मोठं नाव आहे, मोठा दबदबा आहे. परंतु त्यांनी मूठ बांधून खरं तर काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी केली असती, आघाडीच्या पाठीशी ताकद उभी केली असती तर अजून चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु ते स्वतःच्या मुलाच्यासाठी वार्डापुरतं फिरत आहेत. म्हणजे हे एक वेगळं अनुभव या ठिकाणी येत आहे. त्यामुळे देखील त्या ठिकाणची काँग्रेस दुबळी झाली. ते शरद पवार गटात आहेत ते उघड काँग्रेस सोबत जर फिरले असते तर त्याच्यात काय आश्चर्य वाटायचं कारण नव्हतं किंवा कोण आरोप प्रत्यारोप करण्याची गरज देखील नव्हती. परंतु एवढा मोठा नेता आपल्या मुलासाठी फक्त वार्डापुरता फिरत आहे, यामुळे उदगीरमध्ये काँग्रेसचं जे काही मागचं वर्चस्व आहे ते कमी होत आहे. 2016 राष्ट्रवादी नगर परिषदेमध्ये 0 होती, काँग्रेसचे काही नगरसेवक होते. पण मला असं वाटतंय की बसवराज पाटलांचा एक मुलगा जर सोडला तर बाकी काँग्रेस त्या ठिकाणी 0 होईल असं चित्र या नगरपालिकेमध्ये निर्माण झालेलं आहे. काँग्रेस आपण म्हणलात की 0 होईल, मात्र दुसरीकडे उदगीर मतदारसंघातून 2 वेळेस आमदार राहिलेले सुधाकर भालेराव पण तिथं शिवसेने त्यांनी या निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय आणि ते तिथं 16वर निवडणूक लढवतात. तर त्याकडे कसं पाहतात? एकंदरीतच कसं आहे की मी अगोदरच म्हटलं की या ठिकाणी विरोधकांनी जशी मोड बांधायला हवी होती तशी बांधली नाही. सुधाकर भालेराव यांनी ऐन वेळेला उडी मारली. म्हणजे शरद पवार NCP कडून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि आता अचानकपणे ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. खरं पाहायला असता शिंदे गटामध्ये ते गेलेले असताना की त्यांनी भाजपसोबत फिरायला हवं होतं, परंतु तसं चित्र कुठंच नाही. ते एकला चलोरेचा मार्ग घेऊन आपले काही नगरसेवक निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु त्यांना तेवढा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळताना दिसून येत नाही. आपण MIMचा पण आता विषय काढला. मागच्या निवडणुकीवेळेस MIMचे 5 ते 6 तिथं नगरसेवक निवडून आले होते. यावेळेस ते 16वरती जवळपास सर्वच MIM लढत आहे तिथं. त्याकडे कसं पाहतो? सर्वच नाही, 20 जागेवरती ते लढवत आहेत आणि एक नगर अध्यक्षपदाला जे ताहेर बाई आहेत की जे जिल्हा अध्यक्ष आहेत MIMचे, त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी नगर अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. आणि जे काही 20 नगरसेवक त्यांनी उभे केलेले आहेत की त्यांना प्रतिसाद म्हणजे केवळ मुस्लिम बहुल वार्ड जे आहेत त्या ठिकाणी जर MIM फॅक्टर मागेही चालला होता, यावेळेलाही काय प्रमाणात चालेल. 4 ते 5 जागा म्हणजे 1-2 जागा यावेळेला त्यांच्या कमी होतील. याचं कारण असं आहे की संजय बनसोडेंनी मुस्लिम बहुल एरियामध्ये मुस्लिम कॅन्डिडेट जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न त्यांच्या NCPच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे संजय बनसोडे त्या ठिकाणी मंत्री राहिलेले आहेत, संजय बनसोडे त्या ठिकाणचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणचे मुस्लिम कार्यकर्ते जे आहेत त्यांचं एक वर्तुळ त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि संजय बनसोडे आता भाजपसोबत असल्यामुळे भाजपमधून संजय बनसोडेला अशी फिडिंग सांगितली जात आहे की तुम्हाला शहरामधून तेवढी लीड नाही, मुस्लिम लोक तुमच्या पाठीशी राहत नाहीत. मग याचा विचार करून संजय बनसोडेंनी ही मूठ बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी होत आहेत की अनेक मुस्लिम कॅन्डिडेटला त्यांनी तिकीट दिलेले आहेत आणि तिथले मुस्लिम लीडर्स जे आहेत छोटे छोटे. उदगीरचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे
की भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सर्वांचे चांगले चांगले मोहरके चेहरे गोळा करून संजय बनसोडेने कामाच्या माध्यमातून असेल, कुठल्या विकास निधीच्या माध्यमातून असेल, यांना एकत्र केलेलं आहे. आणि संजय बनसोडे नावाचा एक वेगळा पक्ष त्या ठिकाणी उदगीरमध्ये अनुभवायला मिळतो. त्यामुळं जी MIMचा जो फॅक्टर आहे की मला असं वाटतं की यावेळेला 1-2 जागा MIMच्या कमी होतील. मागे 6 जागा होत्या, 4-1 जागी MIM यावेळेला राहील अशी अपेक्षा आहे. आणि MIM वरतीच पुन्हा एकदा मी सांगतोय की MIM वरतीच नगराध्यक्ष पदाची निवडणूक उदगीरची अवलंबून आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. कारण सर्वाधिक मतदान मुस्लिम आहे, त्याच्या खालोखाल लिंगायत समाजाचा आहे, बाकी मग इतर समाज त्याच्या खालोखाल आहेत. त्याच्यामुळे जर कास्ट फॅक्टर जर 1 to 1 चालला आणि MIM ला बाजूला करून काँग्रेसच्या मागे जर गेले तर पूर्वीचा अनुभव डॉक्टर खादरी यांचे वडील पहिले नगराध्यक्ष होते उदगीरचे, डॉक्टर खादरी यांचे वडील, आणि त्यांचीच मुलगी आता नगराध्यक्ष पदाला उभारली आहे. हा जर फॅक्टर कुठं मुस्लिम समाजाने जमवला आणि ती सिंपत्ती जर त्या ठिकाणी कुठं कलेक्ट झाली आणि MIMच्या पाठीमागचं अध्यक्षपदाच्या पाठीमागचं जर मतदान वन वे काँग्रेसकडे वळलं तर चित्र थोडं बदलेल, पण तेवढं बदलेल अशी आशा नाही. स्वाती हुडेच निवडून येतील हा अंदाज आहे. परंतु फाईट जर झाली आणि MIM न जर मतदान काँग्रेसचं जे आहे, जे वन वे होणार आहे, ते जर होऊ दिलं नाही तर मात्र सरळ सरळ हुडे या निवडून येतील. रेणापूर नगरपंचायत जर आपण पाहिली तर तिथे देशमुखांची पण प्रतिष्ठा आता पणाला लागली. स्पेशली धीरज देशमुख त्यांचा मतदारसंघ आहे, पण त्यांच्या विरोधात तिथं आता भारतीय जनता पार्टी असेल हे त्यांना विरोधक ते स्वभावाला लढतात तिथे त्या ठिकाणी. ते नगरपंचायत रेणापूरची कशी पाहते? त्याच्यामध्ये काय आहे की चौरंगी लढत होत असली तरी खरी स्पर्धा काँग्रेसमध्ये आपण म्हणल्यासारखं आणि भाजपमध्ये आहे. पण एक जमेची बाजू भाजपसाठी आता तिथे दिसते की विद्यमान आमदार रमेशप्पा कराडांनी कोट्यावधी रुपयाची कामं तिथं आणलेली आहेत आणि शहर विकासामध्ये मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे की रस्ते असतील, संरक्षक भिंती असतील, नगरपालिकेची आता इमारत तिथं व्हायला नगरपंचायतीची, पाणी प्रश्न असेल, तीर्थक्षेत्र विकासामधून केलेली मंदिराची तिथले कामं असतील, इवन त्यांनी शादीखान्याचं असेल, अशा अनेक कामाचं मोठं योगदान तिथं त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि दुसरी बाब म्हणजे हा माणूस जो आहे तिथलं नेतृत्व जे आहे ते सर्वसामान्यासाठी सदा सर्वदा खुलं आहे. आज कुणाला वाटलं की मला जाऊन त्यांना भेटायचं, विचारायचं, तर त्याचं स्वागत केलं जाते, त्याला समजून घेतलं जाते. त्या तुलनेमध्ये जर आपण काँग्रेसचं बघितलं, काँग्रेसच्या नेतृत्वाचं बघितलं तर तिथं कुठंतरी थोडं अंतर पडल्यासारखं दिसते आहे. ही खतखत जी आहे ती लोकमनामध्ये आहे तिथं. परंतु केंद्रामध्ये आता ती सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत, राज्य सरकारच्या विविध योजना आहेत, त्या आता लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना असतील त्याच्या बाबतीत जनमनामध्ये थोडं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर हीच विकासाचे मुद्दे आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे लोकांमध्ये जायचं असलं तर तुम्ही काय केले, काय योगदान आहे, तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, हीच मुद्दे प्रभावी असतात. आणि ती प्रभावी मांडण्याची यंत्रणासुद्धा त्यांच्याकडे आहे. ही तर आता त्यांचा भेटीगाठीचा सपाटा चालू आहे, रोजच्या जनसंपर्काचा चालू आहे, त्याच्याशिवाय समाज माध्यमाचा कल्पक वापर कितीतरी त्यांचे ग्रुप्स आहेत, तर त्याच्यामधून ती सांगितलं जातं. आणि घरोघरी दारोदारी जे भेटी आहेत, म्हणजे आज इलेक्शन आहे म्हणून प्रचार करायचा असं नाही. तर रमेश आप्पाची जर शैली बघितली तर पूर्ण वेळ कधी तुम्ही पाहिलं असेल, मीच म्हणून नाही, सर्वांनी ते अनुभवले, तर तसे उपलब्ध असतात. त्या तुलनेमध्ये इथं काँग्रेसचे नेते तर थोडं कमी पडल्यासारखं वाटते. आणि ह्या विकासाच्या माध्यमातूनच ती जनतेसमोर चालले, त्यांच्याकडे प्रचाराचे हेच मुद्दे आहेत. पुढं जर ह्या विकासामध्ये सातत्य ठेवायचं असेल तर तुम्ही आमच्या बाजूने या, अशी त्यांनी हाक दिलेली आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. पण याच वेळी काँग्रेसचं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये रेणापूरमध्ये कचऱ्याचा प्रश्न थोडा गंभीर झालेला आहे. ती घंटा गाड्या येत नाहीत, उचलत नाही. म्हणजे धीरज देशमुख आमदार असताना त्यांनी बऱ्यापैकी निधी आणलाय आणि त्याचे उद्घाटन भाजपनं केलेत. ही एक लोकांमध्ये चर्चा आहे. आता ही कितपत गळी उतरवण्यासाठी काँग्रेस यशस्वी ठरतं त्याच्यावरूनही दिशा ठरेल. पण आजच्या काळाला जी इलेक्टिव्ह मेरिट असते, म्हणजे मी काय फक्त बुद्धिमत्तेच म्हणत नाही, जी काही इलेक्टिव्ह मेरिटची अनिवार्यता असते ती अर्थ तपासूनच
तिथं इलेक्शन व्हायले, भाजपनं ती पॉईंट्समध्ये घेतलेले आहेत. आणि त्या तुलनेमध्ये आज जर पाहिलं तर आज मला वाटतं की सध्या भाजपची बाजू पक्की आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही पाहत असाल की त्यांची प्रचार यंत्रणा किती घेते. मुख्यमंत्री येऊन गेले, अनेक आता आपले पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कुणाला माहीत सुद्धा नाही, सर्वाला त्यांनी बऱ्यापैकी भेटून गेले, सांगून गेले काय काय मंत्र द्यायचं ते देऊन गेले. असं एक काँग्रेसकडं सर्वसमावेशक नेतृत्व जे विलासराव देशमुख होते, त्यांना मानणारा जाणणारा मोठा वर्ग होता. आणि म्हणजे एका भाषणावर असं म्हणजे फिरत होतं सर्व. पण तसा नेतृत्व असलेला चेहरा आता सर्वसमाज चेहरा त्यांच्याकडे नाही. दिलीपरावाला मानणारा मोठा वर्ग, जाणणारा मोठा वर्ग आजही रेणापूर तालुक्यामध्ये आहे, रेणापूर शहरातील लातूर जिल्ह्यामध्ये. त्यांनी सक्रिय व्हायला पाहिजे. तर आता कितीपत सक्रिय आहे त्याच्यावर ह्या पुढची दिशा ठरणार आहे. तर या ठिकाणी लातूरचे जे ग्रामीणचे माजी आमदार होते नाना भिसे, जे काँग्रेस पक्षाचे, त्यांनी सुद्धा काल परवा आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ह्याचा काँग्रेसला किती फटका बसू शकतो? काही तर जिल्हा परिषदेमध्ये आपण सांगू शकेल. सध्या ही शहराचं आहे, शहरामध्ये मला वाटत नाही तेवढा खूप प्रभावी फार सापडेल, पण थोडाफार जमेची बाजू होईल. एक वातावरण निर्मितीसाठी तर चांगलं राहील. सहकार क्षेत्रामध्ये म्हणलं तर तिथं काँग्रेसचं चांगलं काम आहे कारखान्याच्या मध्ये, तर ते काही लोकांना तिथं मुद्दा प्रभावी ठरेल काय? हा मुद्दा प्रभावी ठरू शकतो, पण ही इलेक्शन कुठलं आहे? जिल्हा परिषदेचं नाही किंवा विधान परिषद नाही, शहरापुरतं आहे. शहरापुरतं म्हणलं तर दिलीपरावांनीच जाणणारा, मी अगोदरच सांगितलं, त्यांना मानणारा आणि जाणणारा मोठा वर्ग आहे. दिलीपराव सक्रिय झाले आणि असतील, सक्रिय असतील, त्याच्याबद्दल मला काही शंका नाही. पण आता ते त्यांनी काही कानमंत्र दिला, काही दिलं तर थोडाफार फरक पडू शकेल. पण आता पूर्ण बहुमता पाहिली बाबाच्या बाजूनं आहे असं वाटतं मला. अहमदपूरचं जर आपण पाहिलं तर बाबासाहेब पाटील आहेत सध्याचे, आता त्यांची प्रतिष्ठा तिथं पाहायला लागली. मात्र महायुती तिथं फुटलेली आहे. म्हणजे एनसीपी अजित पवार गट हे स्वबळावर लढत आहेत, भारतीय जनता पार्टी तिथं स्वबळावर लढत आहे, काँग्रेस एकीकडे स्वबळावर लढत आहे. काय तिथलं गणित असं? मुळात कसं आहे, अहमदपूर असेल किंवा लातूर जिल्ह्यातले कोणतेही नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणचे जे प्रमुख प्रश्न आहेत, तर हे प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत. म्हणजे 50 वर्षापासून ते प्रश्न सुटलेलेच नाहीत. अहमदपूरला सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे, 1 महिन्याला एकदा पाणी येते. परंतु एक लोकांची एक मानसिकता अशी असते की जो सत्तेत माणूस आहे तो किमान काहीतरी गावासाठी घेऊन येत असतो. त्यामुळं आज रोजी जर बघितलं तर त्या ठिकाणी विकास आघाडी आणि बाबासाहेब यांचा पक्ष, या दोघांमध्येच फाईट आहे. भाजप खूप म्हणजे खालच्या ह्याच्यावर आहे. कारण एक तर त्यांच्याकडं नेतृत्व पूर्वी होतं, जिल्ह्याचं नेतृत्व, जिल्हाध्यक्ष म्हणून, परंतु आज रोजी त्यांच्याकडे नेतृत्व नाही. ते जे आहेत ते स्वयंभू स्वतःला नेते समजतात, त्यांचे खाली ग्राउंड लेवलवर काहीच नाही. म्हणजे आज तुम्ही जर बघितलं, समजा लातूर शहर असेल किंवा औसा असेल किंवा निलंगा असेल, इथले जे नेतृत्व आहे भाजपचं, तर ते खालच्या लोकांना धरून आहे. पण अहमदपूरमध्ये आहे भाजपचं, ते आपापल्या जातीपुरतं मर्यादित नेतृत्व आहे. ते सर्वसमावेशक गटबाजी आहे आणि सर्वसमावेशक नेतृत्व नाही. आणि त्याच्या उलट जर पाहिलं तर बाबासाहेब पाटलांचं जर राजकारण, म्हणजे आजपासून नाही, ते जेव्हा राजकारणात आले तेव्हापासूनचं जर राजकारण बघितलं तर ते सर्वसमावेशक प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन जातात. आणि कधीही आक्रमकपणे त्यांनी कधी भाषण केलेलं नाही किंवा मी फार भारी आहे हे सांगायचा पण कधी प्रयत्न केला नाही. त्यांनी जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने ते काम करतात आणि त्या कामाला लोक 100% म्हणजे पाठबळ देतात. म्हणजे लातूर जिल्ह्यातला असा आज एकमेव नेता असं म्हणता येईल की ज्याचा मतदारसंघात असेल तर त्याच्या घरात रोजच जनता दरबार असते. म्हणजे रोज 200-300 लोक त्यांच्या भेटायला त्यांना येतात. असं कोणता नेता आहे जिल्ह्यामध्ये? कोणीच नाही, रोज येणार आहे. तर त्याच्यामुळे त्यांना एक त्याचा खूप चांगला फायदा आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र लढती आहे. त्यांना कितपत यश येईल, कारण सत्ता हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. महाविकास आघाडी तर लढते, पण दुसरीकडे जर पाहिलं तर कास्ट फॅक्टर जो आहे तो पण तिथं महत्वाचा आहे. काँग्रेस सोबत लढतंय आणि मुस्लिम वोटिंग जी आहे त्याचा कितपत इफेक्ट पडणार आहे? कारण तिथं शहरामध्ये मुस्लिम वोटिंग जास्त आहे. हो, शहरात मुस्लिम वोटिंग जास्त आहे. परंतु बाबासाहेब पाटील जे निवडून आले, आता ते पण मराठा समाजाचे, पण ते काय फक्त एकटा मराठा समाजावर निवडून नाही आले,
तर सर्व जाती धर्मातले त्यांच्या जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, तर असं बघितलं तुम्ही म्हणजे एक काळ असा होता की विलासराव देशमुख असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, तर ह्यांच्याकडं एक जात म्हणून कुणी पाहत नव्हतं. सर्व जाती धर्मातले लोक ती एकत्र सोबत ठेवायचे आणि ते अत्यल्प प्रचारला लातूरमध्ये करायचे. कधीतरी यायचे. विलासराव चाकूरकर हे कायम बाहेर प्रचार करायचे. तशी परिस्थिती अहमदपूरमध्ये आहे. आज अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटलांचं नेतृत्व, लोकांना असं वाटतं की वा हा माणूस सहकार मंत्री आहे, किमान काहीतरी आपल्या मतदारसंघासाठी असेल, शहरासाठी निधी तरी येऊ शकतो. समजा विरोधांना दिलं तर आपल्याला निधून कुठून येणार आणि कोण देणार आहे? आणि आज रोजी त्यांच्या नेताच सगळीकडे पैसे वाटतोय. त्यामुळे तो एक खूप मोठा त्यांना फॅक्टर आहे की ज्यामुळे ते हे होऊ शकते. निलंग्याचं जर बघितलं तर तिथे संभाजी पाटील आता स्थानिक आमदार आहेत. तिथं त्यांनी शिंदे गटासोबत त्यांची तिथे युती झालेली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातून लिमन रेशमी जे आहेत त्यांनी स्वबळावर तिथं लढत आहेत. काँग्रेस तर विरोधच आहेत. निलंग्याचं काय सांगाल, कसं आहे? लातूर जिल्ह्यातली सगळ्यात म्हणजे चुरशीची जर निवडणूक कुठं असेल तर ती निलंग्यामध्ये आहे. एकतर जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून संभाजी पाटलांना भाजपनं पुढं केलेलं आहे. मुळात काँग्रेसची सगळ्यात चांगली टीम लातूर जिल्ह्यात जर कुठं होती तर ती निलंग्यात होती, म्हणजे लातूर नंतर. त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं मतदारसंघ ते बांधलेला होता. परंतु काँग्रेसमधली जी अंतर्गत गटबाजी आहे ती मागच्या विधानसभेला पण दिसून आली. त्या विधानसभेला काँग्रेस कशामुळे पडली तर त्याच एका कारणामुळे पडली. आताच्या पूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे अशोकराव पाटील निलंगेकर जे प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत त्यांना दुसऱ्या जिल्ह्यातली जबाबदारी दिली गेली आणि त्यांच्या मतदारसंघातून त्यांना दूर केलं गेलं. तो खूप मोठा फॅक्टर आहे. आणि त्यांचं जी यंत्रणा आहे म्हणजे त्यांना मानणारा जो वर्ग आहे हा 100% काँग्रेस सोबत आज राहू शकत नाही. कारण ते किती जरी म्हणले मी काँग्रेसचा आहे, मागच्या विधानसभेला पण लोकांनी पाहिले. आणि अंतर्गत गटबाजीतून जर ते एकत्र करता आलं असतं पण ते केलं नाही. ते जर एकत्र केलं असतं तर त्या ठिकाणी आजची परिस्थिती वेगळी दिसली असती. आज रोजी तसं बघितलं तर त्या ठिकाणी लिंबन महाराज रेशमे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात नगराध्यक्षपदासाठी प्रॉपरली मोठ्या प्रमाणात रस्सीखेच आहे. जर लिंबन महाराज रेशमेने अधिक मतदान घेतलं तर आणि एक गठा मुस्लिम समाज जर काँग्रेसच्या मतदाराच्या पाठीशी राहिला तर त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा निकाल वेगळा लागू शकतो. सर, औषधाचं जर बघितलं तर तिथं अभिमन्यू पवार स्टँडिंग तिथं आमदार आहेत. मात्र मागच्या वेळेची जी नगरपालिका होती ती अफसर शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिथे त्यांची सत्ता होती. आता ते एकमेकाच्या विरोधात आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीची तिथे युती झालेली आहे. औषधाचं कसं बघतं सर? नाही, औषधाचे ते सरळ सरळ हे दोन ठिकाणी एक हाती कारभार आहे. एक भाजपमध्ये सरळ सरळ अभिमन्यू पवार एक हाती पाहत आहेत आणि स्वतः अफसर शेख हे राजकारण असो किंवा नगरपालिका असो त्यांचं सगळं पूर्णपणे एक हाती आहे. आणि ही जी महाविकास आघाडी नावाने जे काँग्रेसनी उबाटाच्या ह्याला काय पाठिंबा वगैरे दिलाय तर तिथं काँग्रेसचे श्रीशैल उडगे कुठे आहेत किंवा काँग्रेसचा कोणता कार्यकर्ता किंवा कोणता नेता त्या उमेदवारासाठी काम करतोय? मुळात शिवसेनेची औसा तालुक्यातली ताकद ही औसा ग्रामीण मध्ये, मग दिनकर माने असतील हे असतील ते सगळे बाहेरचे. शहरात काय, शहरात जे होत आहे फार पूर्वीपासून म्हणजे ज्यावेळेस नगरपालिका होती त्यावेळेस एक विचित्र कॉम्बिनेशन झालं. उडगे नावाचे ग्रहस्थ भाजपचे उपनगराध्यक्ष होते आणि मुजिबुद्दीन पटेल अध्यक्ष होते आणि तिथल्या एका कार्यक्रमाला प्रमोद महाजन आले होते. आणि भारतातला पहिल्यांदा खाजगीकरणाचा उल्लेख प्रमोद महाजनांनी तिथं केला होता की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या जर बळकट व्हायच्या असतील तर जकातीचं खाजगीकरण केलं पाहिजे आणि अनेक गोष्टीचं खाजगीकरण केल्याशिवाय इतका असा खूप मोठा इतिहास तिथं आहे. आणि गेल्या 10 वर्षात जर पाहिलं तर मग अफसर शेखनी जेव्हापासून तिथे हे केलेलं आहे. आता जर समजा अफसर शेखनी नवा कॅन्डिडेट दिला असता
आता कसं झालंय त्यांच्या घरातलाच कॅन्डिडेट आहे, मी नाही तर हे. आणि शेवटी एक गठ्ठा जे आपण म्हणतो ना तसं होत नसतं. आज मुस्लिम समाजामध्ये विचार करणारी मंडळी आहेत, शिकलेली मंडळी आहेत, आपलं काय असा विचार करणारी मंडळी आहेत. आणि दुसरी गोष्ट, औसा तालुक्यात होत असणारे विकास कामाचा औसा शहरातील नागरिक विचार करणार नाहीत का? सर्वाधिक फंड्स ग्रामीण भागातले अभिमन्यू पवारने आणलेले. बंद पडलेला 17 वर्षापूर्वीचा कारखाना चालू केला. आता त्या किल्लारी कारखान्याच्या जो काही आर्थिक व्यवहार होईल, ओलाढाल होईल, त्याचा स्वाभाविक परिणाम औषधाच्या बाजारपेठेवर होईल ना, स्वाभाविक परिणाम होईल ना. जे विकास काम आहे, औषध बस स्टँड आहे, आता डिसेंट बस स्टँड होते आपल्या दृष्टीने. आणि विकास विरुद्ध परिवारवाद हाही मुद्दा कसा असतं, आपण जेवढं नाव म्हणजे पॉलिटिकल विजडम ही गाव भागातल्या लोकांना, छोट्या गावातल्या लोकांना शहरातल्यांपेक्षा जास्त असते. त्याला पॉलिटिकल विजडम, राजकीय शानपण, की आपल्या गावात कोण काय करू शकतं हा विचार तर ते जास्त करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहेतच मतदार किती, 32,000 मतदार आहे फक्त. जो माणूस 150 कोटी रुपये रस्त्यासाठी आणतो, तो माणूस जर उद्या नगरपालिका आपल्या हातात घेतली पूर्ण, तर तो काय करील हे तर विचार करणारी मंडळी असतील ना. आणि दुसरी गोष्ट अशी की जो काँग्रेसचा वोटर आहे, त्या वोटरला, त्या शिवसेनेच्या वोटरला वोटिंग करण्यामध्ये काय, एकूण राज्याचं जरी मागच्या वेळेस गणित पाहिलं, शिवसेनेचा फायदा, शिवसेनेची मतं काँग्रेसकडे वळली, पण काँग्रेसची मतं शिवसेनेकडे वळलेली नाहीये. कारण त्यांना तो घेऊन काय उभी आहे त्याच्यात. आणि पुन्हा तोच मुद्दा आहे हिंदू मुस्लिम, तोही मुद्दा आहे त्याचा सुद्धा पुन्हा. त्यामुळं इतक्या सहज कुणी हे निवडून येईल ते निवडून येईल असं नाही सांगताय. कारण ज्या पद्धतीचं राजकारण, ज्या पद्धतीची विकास कामं अभिमन्यू पवार करतात, आणि एखाद्या वाक्याचा कसा उपयोग करायचा तेही करतात. अजितदादा म्हणाले किंवा आलेल्या निधीचा योग्य वापर होत नाही, त्यानं तेच उचलून सांगितलं, इथंच झाला नाही. हा खूप मोठा हे आहे. आणि ते सगळ्यात बेसिक अजून एक आहे, दोघांमधला फरक, अभिमन्यू पवार असतील आणि अफसर, ते रोज राजकारण करतात, रोज राजकारण करतात. दोघांकडे स्वतःची ताकद आहे. ह्याला पक्षाचं बळ आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बळ आहे, संघाचं उत्तम काम औषध आहे. आज अशी पोझिशन आहे, घरोघर जायला आज उबाटाकडे काय किंवा ह्याच्याकडे काय, पण उचित असेल, त्या निमित्ताने असेल, घरोघर जाणं असेल, म्हणजे व्यक्ती म्हणजे मॅन टू मॅन, पर्सन टू पर्सन असणारा संबंध असेल. आणि जसं आता मग सांगितलं की औषध नाही, त्याचा रोज दरबार असतो, 24 तास तो कुणाला भेटूही शकतो. आपण फोन केला आणि समजा त्यांनी नाही उचलला अभिमन्यू, तुम्हाला अर्ध्या तासाने 1 तासाने त्याचा रिकॉल येतो. आपण त्याच्या मतदारसंघातले नाहीत, आपण पत्रकारिता असतो, पण असाच अनुभव औसा तालुक्यात आहे की आमदार साहेबांचा फोन उलटा येतो. ही खूप मोठी जमेची बाजू असते. आता जसं विलासराव म्हणायचे की मी जामीनदार आहे, लोक काय नाही काय असलं त्यामुळे साहेबाकडे जाऊ शकतो, तसं आज आपण रात्री अभिमन्यूला उठवू शकतो. असा औषध शहरातल्या नागरिकांचा एक जो मानसिकता झालेली आहे. नाही हो, ती मतदानाच कसं, एवढी संख्या तेवढी संख्या, त्या संख्येचं जे गणित आपण घालतो, त्यांचं गणित ठरलेलं असतं.
त्यामुळे मला असं वाटतं की ती काटेकी टक्कर होईल आणि शेवटी तो एक कसल्या पैलवान तो दुसरी टर्म लढवतोय. विकास कामं कसे करायचे त्याची त्याला माहिती आहे. उद्याच्याला हे झाल्या काय करता येईल हे सांगायची त्याची तयारी आहे. तर तेवढं सोपं समजण्याचं काही कारण नाही ना. आणि आता त्या अफसर शेख त्याची एक हातीच आहे गाडी. कोण जाऊन तिथं बसले त्याच्यासाठी त्याची समाधानी. हा जो फरक आहे ना हा मोठा फरक असतो. तर एक सर्वसमावेशक प्रश्न आहे की लाडकी बहीण योजना जी आहे त्याची बिहारमध्ये पण त्यांनी महिलांना पैसे दिले, तिथं बीजेपीला पॉझिटिव्ह झाले, इथं विधानसभेला पण त्यांना याचा फायदा झाला. पण आता एक निगेटिव्हिटी अशी पण व्हायली की 50% महिलांचे अर्ज बाद केले गेले, आता पैसे येत नाहीत अकाउंटवर. तर ह्याचा काही इफेक्ट ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा आघाडीतल्या महायुतीतल्या पक्षावरती होऊ शकतो? काही होणार नाही, काही होत नाही. काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेत पुन्हा एकदा सांगितलं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. टाळ्या वाजल्या. सभा कव्हरेज करत असताना टाळ्या केव्हा वाजल्या त्याचं सूत्र असतं. अख्ख्या भाषणात त्याच वेळेला फक्त टाळ्या वाजल्या. म्हणजे अपेक्षा आहे लोकांना नाही हे बंद होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अरे ह्याला काही गरज नसताना हे घेत होतं, ह्याच्यामुळे माझं बंद व्हायची वेळ आली. बरं झालं याचं बंद झालं तर. कसं आहे हा त्या हप्ता येणं नाही येणं हे त्यांच्या होणारच आहे. काय असतं माहितीये का, हप्ता येणं नाही येणं ह्याच्यावर लोकांची हे नसते. हे बंद होणार नाही ना माझं. लोक कशाला आहे हे बंदच झालं काय का म्हणजे त्याच्यावर लोक उपाशी मारणार आहेत असं नसतं. पण हे मिळणार बंद झालं तर माझं कसं. आणि दुसरी गोष्ट अशी समजा हे बंद झालं पुढचं देणार आहे का, पुढचं देणार आहे का. मला समजा याचं 2100 बंद झालं, काय आजार होणार काय आहे ते, मला कोणी 1800 देणार आहे का, कुणी मला 2100 देणार आहे का, कुणी मला 3100 देणार आहे का. मग ह्याला सोडून काय येऊ मी, हाही विचार लोक करतात. आणि आता काल त्यांनी स्पेसिफिकली सगळ्या भाषणामध्ये उल्लेख केला तो. त्याचा खरं म्हणजे काही गरज नव्हती ना. म्हणून मी आज त्या बातमीत म्हणजे त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. म्हणजे जे राजकीय निवडणुकाच्या भाषणामध्ये ठोकताळे ठरले असतात हे मुद्दे प्रत्येक ठिकाणच्या भाषणात येतात. पण हा मुद्दा हा त्यांनी पुन्हा एकदा मांडला. समजा त्याच्यात काही गडबड आहे असं वाटलं असतं ते सोडून दिलं असतं ना. बरं आता लातूरचं अजून एक आहे की आता महायुतीकडं किंवा भारतीय जनता पार्टीकडे इन्कमिंग वाढले आणि लातूर काँग्रेसचा गड मानला जात होता काही काळ. इथले बरेच नेते चाललेत, नाना भिसे माजी आमदार गेले, महापौर गेले, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे गेले, माजी नगराध्यक्ष कांबळे गेले. तर याकडे कसं पाहता, म्हणजे काँग्रेसचं कुठंतरी निगेटिव्हिटी आहे का लोकांमध्ये, का असे बदल होते? मुळात सांगाय गड 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 किती वर्षाचा शब्द आहे. मागच्या वेळेला किती नगर परिषद होत्या यांच्याकडे, मागच्या वेळेला किती विधानसभा आमदार होते. इथं किल्ला होता, किल्ला आहे नाही, इथं किल्ला होता. आणि मुळात असं आहे की देशभरात त्यांचं काही होईल राहिलं नाही. तर लातूर त्याच्यापासून वेगळं कसं राहील. लातूर भारतातच आहे ना, लातूर महाराष्ट्रातच आहे ना. मग त्याचा परिणाम स्वाभाविकपणे इथं होणार आहे. आज कोण आहे आमदार काँग्रेसचा, एक ज्यांनी अख्ख्या काँग्रेसची मराठवाड्यातली लाज राखली. आणि काँग्रेस म्हणून जी काँग्रेसची संस्कृती तीच पाळली चालली ना. अहो ज्या निलंग्यामध्ये पूर्णपणे परिवार केंद्रित आणि व्यक्ती केंद्रित राजकारण आहे, तिथल्या अशोक पाटलाला जर तुम्ही बाजूला ठेवू शकत असाल, तिच्या 11 माणसाची तिकीट उमेदवार राहिल्यात 11. कशाच्या मुळावर तुम्ही मत मागणार. त्र्यंबक भीषणची उमेदवारी केव्हा रद्द झाली,
धीरज देशमुखांच्या त्यावेळेस. त्याच्यानंतर त्याचं काय पुनर्वसन झालं हे बा, ते सगळे आहेत राजकारणात, साधू संत नाही. साधूही स्वतः त्याच्या आखाड्यान किती वेळात कोण पुढे जाते याचं राजकारण करते, ही तर रोज राजकारण करते. त्याचं काय पुनर्वसन झालं 10 वर्षात? मागची टर्म गेली, या टर्म नाही गेली. काय झालं त्याच? कोणी मुळात असं आहे की मी काही कार्यकर्ता नाही हो, मी नेता आहे. माझं नेतृत्वच तुम्ही काढून घेतलं तर मी काय? हा, जो कार्यकर्त्यातनं नेता झाला, जो कार्यकर्त्यातनं स्वतः काही केलं, त्याला त्याचं काहीच वाटत नाही. चलो कल निकले भाई बाहर. हर्षवर्धन पाटील आहे, आज काही नाही, पण नेता आहे, फार खालपासून आलाय, अपक्ष म्हणून राजकारणात आला, कॅबिनेट मिनिस्टर पर्यंत पोहोचला, आज स्वतः अजूनही त्याचा दरबार चालतो. असं काँग्रेसचं आहे काय? पक्ष म्हणून विचार करा ना. घर म्हणून विचार जेव्हा कराल तर घराचा दबदबा, घरातली माणसं एवढ्या पुरतं ते मर्यादित असतं. मग तो पक्ष कुठपर्यंत राहतो? घरापर्यंत राहतो. तो समाजाचा असेल. मी जर तुमच्या काँग्रेसच्या अध्यक्षाकडे गेलो, मला असं आहे, ठीक आहे भाई, अशी बोलावं लागेल, धाकट्या साहेबाशी बोलावं लागेल, मोठ्या साहेबाशी बोलावं लागेल, मग तू कशाला? हा स्वाभाविक प्रश्न कॉमन माणसाच्या मनात येतो. किंवा तोही असं म्हणणे, तर मी तुला घेऊन जातो की मी बोलतो, त्यालाही भीती असते, ह्याला नेलं हेच चिकटलं काय करा. काँग्रेस एक लक्षात घ्या, आणि काँग्रेस कसं आहे, राष्ट्रीय हे आहे. काँग्रेस हे पहा, भाऊ तोरसेकर नावाचे खूप मोठे युट्यूबर आहेत, त्यांनी परवा लिहिले, शिवसेना राष्ट्रवादी नंतर काँग्रेस, आणि ज्याचा उल्लेख बिहारची निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः त्यांच्या पक्ष कार्यालयातल्या भाषणात केला होता की याच्यानंतर जो काँग्रेसमध्ये विभाजन झालं तर आश्चर्य वाटत. मग ही गावातली काय असणार आहे आपल्या? आणि ते काय व्हायला माहिती का, आपण गड 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 म्हणतो, त्यांना वाटतं गडच गड होता का? अरे दगड सुद्धा नाही ना आता. काय माणसाला जर वाटलं नाही हे फार हुशार आहे, हे फार हुशार आहे, त्याला वाटतं 34 घेतले तरी आपण हुशार आहेत. अरे तू 35 ला सुद्धा नाहीस रे भाऊ, 34 आहेत. अगदी ग्रेस मार्क मिळाले म्हणून 35 पडले, पास झाला. काय असतं हे लक्षात घ्या. ओव्हरऑल राजकारणाचा परिणाम हा गाव पातळीपर्यंत होत असतो. प्रत्येक जण आपापले भविष्य, आपापलं भवितव्य पाहत असतो. त्यामुळे काँग्रेसचं भविष्य काँग्रेसच्याच नेत्याला माहित नाही काय आहे ती. मला सांगा, वोट चोरी ही कुठं निवडणुकीचे मुद्दे आहेत का? वोट चोरी व्हायला तर तुझे बूथ लेवलचे कार्यकर्ते काय करायचे? ते बूथवर माणसं होते ना तुझे. यांचं म्हणणं आहे की मशीन मध्येच प्रॉब्लेम. अरे मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे, तो सिद्ध करावं लागेल ना कुठतरी. बोलवलं तुम्हाला तर जावं लागेल, सांगावं लागेल ही असं आहे. डेमो होतो 50,000चा, त्यावेळेस दाखव, एक बाजूला ठेवा, हे असे पडले होते, आपण याच पुन्हा हे करू, निरीक्षण करू. आणि कसं आहे, जो प्रश्न न्यायालयात, जो प्रश्न प्रयोगशाळेत सुटणार आहे, तो रस्त्यावर निवडणूक प्रचारातनं सुटत नसतो. हे साधं गणित आहे. हा प्रश्न कुठे सुटेल? प्रयोगशाळेत किंवा न्यायालयात. रस्त्यावर सुटणार आहे का? प्रचाराच्या भाषणात सुटणार आहे का? जर तुम्हाला सोडवायचा असेल तर, आणि तो प्रश्न असेल तर, मला वाटतं की काँग्रेसचं काय, याच्याही पेक्षा काँग्रेसच्या नेत्यांचं काय हा प्रश्न आहे आता. तर एक एक्झिट पोल घेऊया सर. नगराध्यक्ष कोण होऊ शकते हे सांगा. उदगीरसाठी कोण नगराध्यक्ष? स्वाती एवढे बीजेपी. सर रेणापूरमध्ये आता हे चालू आहे ना आपलं, निकाल जर आला, निवडणूक झाली तर सध्या तरी
अकनगिरीचं तर पारडा जड आहे भाजपचं. अहमदपूर बाबासाहेब पाटील बिरकले. निलंग्याला आज रोजी खूप टफ आहे, परंतु भाजपचं त्या ठिकाणी होऊ शकतं. नाही आता औषधाची जी टी आहे ती बनसोडेबाई येऊ शकतात नगराध्यक्ष. तर हे होते लातूर जिल्ह्यातले काही ज्येष्ठ पत्रकार. त्यांनी त्यांचं विश्लेषण व एक्झिट पोल आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. मात्र मतदार जनता जी आहे त्यांचा कौल कोणाच्या बाजूने देईल हे चित्र आपल्याला येत्या 3 तारखे रोजी स्पष्ट होईल. लातूरसाठी अनिकेत जाधव, मुंबई तक.